नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भानुदास आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो. तर नेहमीप्रमाणे आज आपण पुन्हा द हिंदू, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता या वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडींनी सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. तर आपल्या सिलेबसशी निगडीत असणाऱ्या चालू घडामोडी आणि त्यांचं बेसिक अशी दुहेरी चर्चा आपण करणार आहोत. ठीक आहे. सो त्यामुळे सुरुवात करूयात आजच्या द हिंदूपासून. आजची तारीख आहे बघा 23 फेब्रुवारी. ठीक आहे. तो सर्व पहिलीच महत्त्वाची न्यूज आहे बघा इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीनं. ठीक आहे. आपण कालही बघितलं, त्याचं पुन्हा थोडंसं रिव्हिजन केल्यासारखं करूयात की हा जो रायझिना हिल्स डायलॉग आहे, रायझिना हिल डायलॉग जो आहे, ठीक आहे, काल आपण बघितलं की तो 2016 पासून भरवला जातो आणि कोणत्या दोन संस्थांतर्फे भरवला जातो? मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि ORF, ठीक आहे, ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन यांच्यातर्फे भरवला जातो. अशा अनेक देशांमध्ये डायलॉग चालतात जिथं की इकॉनॉमी, परराष्ट्र संबंध, आंतरराष्ट्रीय व्यवस्था याच्याविषयीचे मान्यवर बोलवले जातात आणि त्यांचे विचार ऐकून घेतले जातात. ठीक आहे. जसं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सिंगापूरचा शांगला डायलॉग फेमस आहे. सिंगापूरचा शांगला डायलॉग काय आहे त्याच्यासाठी फेमस आहे. ठीक आहे. तशाच धर्तीवर आपला काय हा रायझिना डायलॉग आपण सुरू केलेला आहे आणि मान्यवर कालचे आपण बघितलं की ग्रीकचे प्राईम मिनिस्टर तिथं उद्घाटनासाठी बोलवले होते आणि त्या संबंधाने आपण इंडो ग्रीक रिलेशन, ठीक आहे, ग्रीक देशाबरोबर भारताचे प्राचीन काळापासून ओल्ड अँड ट्रेडिशनल एन्शंट काळापासून काय व्यापारी रिलेशन राहिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आत्ताचे संदर्भ काय आहेत, कुठले सहकार्याची क्षेत्र आहेत आणि आणखी सुधारणा कशी होऊ शकते भारत आणि ग्रीक रिलेशनमध्ये, ठीक आहे, याची पण आपण चर्चा केली. त्याचबरोबर ग्रीक हा देश भारताला नेहमीच आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा प्रकारे सपोर्ट करत असतो. उदाहरणार्थ NSGच्या मेंबरशिपसाठी सपोर्ट केला, MTCRसाठी सपोर्ट केला, वॅसेनार ग्रुपचं ॲग्रीमेंट सदस्यत्व भारताला मिळावं त्याच्यासाठीही सपोर्ट केला. सो हे गोष्टी आपण काल बघितल्या होत्या. तसंच आज आपण काय ना इथे एक भारताचे जे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर, त्यांचा इंटरव्ह्यू किंवा त्यांचे विचार काल रायझिना हिल डायलॉग संबंधी होते. ठीक आहे. ते काय म्हटलेत बघा, इंडिया ब्रिजिंग पॉवर इन मेनी वेज. ठीक आहे. म्हणजे काय, भारत हा नेहमीच एक पूल राहिलेला आहे असं त्यांना म्हणायचं. कालही आपण बघितलं होतं की ग्रीकचे काय प्राईम मिनिस्टर काल काय म्हटले, इंडिया इज अ व्हॉइस ऑफ कन्सेन्सस. ठीक आहे. भारत हा काय एक सहमतीचा आवाज आहे. तसंच जयशंकर यांनी पण काय सांगितलेलं आहे की इंडिया ब्रिजिंग पॉवर इन मेनी वेज, म्हणजे पूर्व आणि पाश्चिमात्य या दोघांचा ब्रिजिंग पॉवर आहे. त्याचबरोबर विकसित आणि अविकसनशील किंवा विकसनशील यामधला पण ब्रिजिंग पॉवर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण नेहमीच काय एक कन्सेन्सस बिल्डर अशा प्रकारचा रोल प्ले केलेला आहे, हे आपल्याला इथं सांगायचं आहे. ठीक आहे. काय म्हटलेत बघा, multilateralism will exist side by side with national interest with the calculation competition. ठीक आहे. बहुपक्षवाद हा काय नेहमीच राष्ट्रीय हितासोबत सहअस्तित्व राहील. राष्ट्रीय हितासोबत सहअस्तित्व राहील. ठीक आहे. त्याचे जे काही स्पर्धा कॅल्क्युलेशन असतील त्याच्या सहित तो नेहमीच अस्तित्वात राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे काय, बहुपक्षतावादा आणि राष्ट्रीय हित याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा एक काय म्हणतो आपण अपोजिट रिलेशन नाही आहे. राष्ट्रीय हित जपतच काय देशांचा प्रवास बहुपक्षतावादाकडे चाललेला आहे किंवा तो असला पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. आणि भारताने हे नेहमीच काय केलेलं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे बहुपक्षतावादावर. आपले जे इंटरनॅशनल रिलेशन आहे, ठीक आहे, ही काय दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आपण बघितलं की ती बायपोलर झाली होती, द्विपक्षीय झाली होती. एका बाजूला US लेड कॅपिटलिस्ट ब्लॉक होता, तर दुसऱ्या बाजूला काय USSR लेड म्हणजे रशियाने नेतृत्व दिलेला कम्युनिस्ट ब्लॉक होता. ठीक आहे. मग यांचं नाटोचं ॲग्रीमेंट होतं, यांचं वारसा पॅक्ट होता. सो हे काय दोन ध्रुवावर जग पोचलं होतं त्यावेळेस. ठीक आहे. किंवा ध्रुवीकरण झालं होतं, बायपोलर झालं होतं जग. पण भारताने नेहमीच त्या जगाला कसं मल्टीपोलर करायचा प्रयत्न केलेला आहे आणि मग त्यावेळेस नामच्या माध्यमातून तो प्रयत्न केले आणि आताही भारत ब्रिक्स असेल किंवा इतर वेगवेगळ्या संस्था आहेत, ठीक आहे, त्याच्यामार्फत तसे प्रयत्न करत असतो. ठीक आहे. बघा आता काय म्हणतात, इंडिया इज अ ब्रिजिंग पॉवर इन मेनी वेज, एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर सेड. So while stating that multilateralism would exist side by side with national interest in this regard, he stated that
Just after independence, India put trust in multilateralism and took the Kashmir aggression issue to the United Nations and other made it to an accession issue for geopolitical reason. तर त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं आहे की स्वातंत्र्य झाल्याच युनायटेड नेशन या संघटनेला फक्त 2च वर्ष झाले होते, तरी आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आमचा जो मुद्दा होता काश्मीरचा मुद्दा तो काय युनायटेड नेशनवर विश्वास ठेवून आम्ही त्या संस्थेकडे घेऊन गेलो. ठीक आहे, आम्ही तसा विश्वास सुरुवातीलाच ठेवला होता, पण बाकीच्यांनी काय त्याचा जिओपॉलिटिकल रिझनसाठी वापर केला आहे. अशा प्रकारे त्यांनी थोडक्यात भारत कसा नेहमीच बहुपक्षतावादाच्या बाजूने आहे हे तिथं सांगायचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे, हे पण इथं पण तेच म्हटलेत बघा. हे पण सांगितलेलं आहे की बाबा तिथं काय कॉम्पिटिशन किंवा कॅल्क्युलेशन प्रत्येक देशाचे असते, प्रत्येकाला आपले नॅशनल इंटरेस्ट काय महत्त्वाचे असते. नॅशनल इंटरेस्ट एक तुम्ही जर बघितलं ना, आंतरराष्ट्रीय सिद्धांत किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचे जे सिद्धांत आहेत त्यातला सर्वात मोठा जो सिद्धांतकार आहे हेन्स मार्गेंता म्हणून. ठीक आहे, तर हेन्स मार्गेंता काय म्हटला होता की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये देर इज नथिंग मोर दॅन नॅशनल इंटरेस्ट. प्रत्येक देश काय जपायचा प्रयत्न करतो, फक्त नॅशनल इंटरेस्टच जपायचा प्रयत्न करतो आणि बाकीचं हे सगळं मग ते लोकशाही असेल, शांतता असेल, इतर देशांशी संबंध असतील, वेगवेगळे असे जे मूल्य जपण्याचे आहेत ते सगळे काय नॅशनल इंटरेस्टच्या आजूबाजूनं फिरत असतात. पण मुख्य हेतू ऑब्जेक्टिव्ह काय असतं तर प्रत्येक देशाचा ऑब्जेक्टिव्ह नॅशनल इंटरेस्टच असतं. ठीक आहे, भारताचा आणि इतर देशाचंही तेच आहे नॅशनल इंटरेस्ट, पण त्याच्याबरोबरच भारत काय करतो, एक वेगळ्या प्रकारची सॉलिडॅरिटी, मग ते विकसित देश असतील अविकसनशील देश असतील त्या दोन्ही देशांना काय एक उदाहरण घालून देण्याचा प्रयत्न करतो. इथे त्यांनी तेच सांगितलेलं आहे. जसं की कोविडचं उदाहरण दिलेलं आहे बघा. ही सेड वेदर इट इज कोविड और टुडेज रिजनल कॉन्फ्लिक्ट पीपल वुड सी इंडिया ॲज अ रिलेटिव्हली ऑब्जेक्टिव्ह अँड अनबायस. ठीक आहे, सो मग ते कोविड सारखी परिस्थिती असू त्यावेळेस भारतामध्ये भयंकर परिस्थिती होती, तरी भारताने काय विकसनशील देशांना आणि इतर इव्हन विकसित देशांना पण काय निर्यात केली वॅक्सिनची. ठीक आहे, त्याचबरोबर इतर रिजनल कॉन्फ्लिक्ट पण असू, जसं की युक्रेनचा कॉन्फ्लिक्ट आहे, गाझाचा कॉन्फ्लिक्ट आहे, अशा संघर्षामध्ये पण इतर देश भारताकडे काय करतात, एक मध्यस्थ बघितल्यासारखे किंवा एक न्यूट्रल तटस्थ देश आणि कोणाच्याही बाजूनं पूर्वग्रह नसलेला निपक्षपाती देश म्हणून भारताकडे बघितलं जातं. ठीक आहे, त्याचाच त्यांनी इथं काय केलेलं आहे, पुनर्विचार केलेला आहे. ठीक आहे, सो हे भारताच्या सुपर पॉवर होण्याच्या दृष्टीनं किंवा हे आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनला हाऊ इंडिया इज एमर्जिंग ॲज अ सुपर पॉवर. ठीक आहे, असे जेव्हा क्वेश्चन विचारले जातील, त्याचे उदाहरणं विचारले जातील, त्यावेळेस आपण हे असे उदाहरणं तिथं सांगू शकतो. त्याचबरोबर कालचं जे ग्रीकचे प्राईम मिनिस्टर होते त्यांचं पण तिथं आपल्याला कोट करता येऊ शकतो की इंडिया इज अ कन्सेन्सस बिल्डर. ठीक आहे, व्हॉइस ऑफ कन्सेन्स. ठीक आहे, सहमतीचा देश आवाज असल्यासारखा आहे आणि असे प्रयत्न भारताने अनेक वेळी केलेले आहेत. ठीक आहे, मध्यस्थी करण्याचे उदाहरण जर सांगायचं झालं ना तुम्हाला, तर 1953ला काय झालं होतं जेव्हा की दक्षिण कोरिया आणि साऊथ कोरिया आणि नॉर्थ कोरिया, आता बघा तुम्ही नॉर्थ कोरियाचा जो हुकुमशाह आहे किम जोंग उन, ठीक आहे, तर नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह आणि साऊथ कोरिया तेव्हाचे समजा हे दोन्ही जेव्हा स्प्लिट होत होते, दोघांचे जेव्हा युद्ध होत होते, कारण नॉर्थ कोरियावर कम्युनिस्ट विचारधाराचा प्रभाव खूप जास्त वाढला होता आणि साऊथ कोरियामध्ये काय आहे थोडेसे लिबरल कॅपिटलिस्ट विचारधारेचे लोक होते, त्यावेळेस त्यांचं स्प्लिटिंग चालू होतं. त्यावेळेस काय त्या दोघांच्या युद्धामध्ये भारताने मध्यस्थ केली होती. भारताचे जे कृष्ण मेनन होते यांनी काय त्या ठिकाणी मध्यस्थीचा प्रयत्न केला होता. ठीक आहे, सो अशा प्रकारे भारताने अनेक वेळा इंटरनॅशनल रिलेशनच्या संदर्भाने मध्यस्थी आणि चर्चेचा मार्ग त्या ठिकाणी निवडलेला आहे. ठीक आहे, सो त्या दृष्टीनेच आहे आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये. ठीक आहे, याच्या ज्या शब्द सांगितलेले आहेत त्यांनी जे विचार व्यक्त केले, जसं की इथं बहुपक्षतावादाचं आहे, तर असे विचार काय आपल्या नोट्समध्ये आले पाहिजे. ठीक आहे, जसं इथं उदाहरण आहे, कोविडचं उदाहरण आहे, रिजनल कॉन्फ्लिक्ट आहेत इतर त्या संदर्भातले उदाहरणं, जसं की काल इस्टोनियाचे फॉरेन मिनिस्टर पण म्हटले की युक्रेनच्या युद्धाच्या संदर्भात इंडियाला पण तिथं काय व्हायटल रोल प्ले करावा लागेल. सो असे अनेक मुद्दे जे आपण काय इंटरनॅशनल रिलेशनमध्ये टाकू शकतो. ठीक आहे, आता हे लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असतो की आपल्याला जी न्यूज मिळते त्या न्यूजमधनं आपण काय केलं पाहिजे, आपल्याला पाहिजे ते वर्णनात्मक परीक्षेसाठी लागतील ते मुद्दे किंवा मग ऑब्जेक्टिव्ह परीक्षेसाठी लागतील तसे मुद्दे उचलता आले पाहिजेत. आता ही न्यूज काय आहे बघा, असं वाटू शकतं बातमी बघितल्यानंतर की काय आहे, म्हणजे काहीतरी भाषण आहे किंवा राजकीय रॅली आहे अशा प्रकारचं वाटू शकतं. पण हे जर बघितलं, मेक अमूल वर्ल्ड्स नंबर 1 डेअरी कंपनी, आता ह्या बातमीमधले फॅक्ट्स बघा तुम्ही. ठीक आहे,
काय फॅक्ट्स आपल्याला उचलता येऊ शकतात. एक, वाईल द ग्लोबल डेअरी सेक्टर इज ग्रोइंग ॲट 2% ॲन्युअली, इन इंडिया इट इज डेव्हलपिंग ॲट 6%. म्हणजे काय, भारतातलं जे डेअरी सेक्टर आहे, दुग्धजन्य पदार्थांचं सेक्टर जे आहे ते 6% दरवर्षी वाढत आहे आणि जगाचं किती, 2%. जगाच्या 3 पट जास्त वाढ भारताच्या डेअरी सेक्टरची होत आहे. ठीक आहे, हे सांगितलेलं आहे. त्यानंतर काय की बाबा फार्मरसाठीच्या कोणकोणत्या स्कीम आहेत असं पण इथं प्राईम मिनिस्टर मोदीजींनी सांगितलेले, लिस्ट आउट केले. जसं की सेंटर फॉर फार्मर्स सच ॲज मायक्रो एटीएम, गोवर्धन स्कीम अँड द प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र, मायक्रो एटीएम्स इन्स्टॉल्ड इन विलेजेस, कॅटल रेअरर्स डोंट हॅव टू गो टू फॉर विथड्रॉ कॅश. ठीक आहे, जर मायक्रो एटीएम आपण इस्टॅब्लिश केले गावांमध्ये तर त्यांना काय कॅश काढण्यासाठी जावं लागणार नाही. ठीक आहे, त्याचबरोबर काय भारत सरकार प्लॅन करते, रुपे क्रेडिट कार्ड अशा हे पण काय प्लॅन करणार आहेत. ॲज अ पायलट प्रोजेक्ट वी हॅव लॉन्च इट इन बनासकांठा अँड पंचमल डिस्ट्रिक्ट हिअर. ठीक आहे, बनासकांठा आणि पंचमल ह्या 2 गुजरातच्या डिस्ट्रिक्टमध्ये काय आहे, रुपे क्रेडिट कार्ड हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, सो त्यामुळे प्राईम मिनिस्टरचे भाषणं वाचताना ठीक आहे आपण हे नोट डाऊन केलं पाहिजे की कोणकोणत्या गोष्टी त्यांच्या बोलण्यामध्ये येत आहेत. म्हणजे राजकीय रॅलीतले भाषणं नाही, पण इतर ठिकाणचे भाषणं. कारण याच्यामध्ये ना बऱ्याच वेळा सरकारच्या स्कीमचे नावं येतात आणि त्या सरकारचं यश सांगितलं जातं. सो ते आपल्याला मग काय आपल्या उत्तरामध्ये वर्णनात्मक परीक्षेसाठी वापरता येऊ शकतं आणि ऑब्जेक्टिव्हसाठी पण आपल्याला त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता बघा काय म्हणतात, वुमन द बॅकबोन. ठीक आहे, म्हणजे ऑफ द टोटल वर्कफोर्स 70% आर वुमन, अमूल हॅज रिच न्यू हाईट. ठीक आहे, अमूलमध्ये काय त्यांनी सांगितलंय की अमूल म्हणण्यापेक्षा कोऑपरेटिव्ह डेअरी सेक्टर, ठीक आहे, जे सहकारी डेअरी सेक्टर आहे त्यामध्ये 70% महिला कामगार आहेत आणि महिलाच इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामध्ये, हे त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, रेफरिंग टू द प्लॅन ऑफ क्रिएटिंग 10,000 फार्मर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन. ठीक आहे, भारत सरकारचं टार्गेट काय आहे, 10,000 फार्मर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन्स निर्माण करायच्या. त्यांनी काय सांगितलं पुढं की आम्हाला स्मॉल फार्मरला कशामध्ये करायचे कन्वर्ट, ॲग्री एंटरप्रेनर्स अँड एक्सपोर्टर्समध्ये काय कन्वर्ट करायचे. जे छोटे आणि लघु शेतकरी आहेत त्यांना कृषी उद्योजक आणि कृषी निर्यातक यांच्यामध्ये आम्हाला काय करायचं, त्यांना कन्वर्ट करायचं. ठीक आहे, त्याच्यासाठी काय 8,000 फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन तयार केलेल्या आहेत, निर्माण केलेल्या आहेत. ठीक आहे, हे पण सांगितलेलं आहे. सो आपल्याला ह्या गोष्टी काय ॲग्री रिलेटेड जेव्हा प्रश्न विचारला जाईल त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी लिहू शकतो आणि ते मुद्दे आपल्या नोट्समध्ये आले पाहिजेत. ठीक आहे, दुसरं आपल्याला काय महत्वाचं येतं तर हां हे बघा, PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल, PM मित्रा 2023-24च्या बजेटमध्ये कशाची घोषणा झालेली आहे, PM मित्रा पार्कची घोषणा झालेली आहे. 7 ठिकाणी PM मित्रा पार्क टेक्सटाईल इंडस्ट्रीसाठी काय केले जाणार आहेत, वस्त्र उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी उभे केले जाणार आहेत. ह्या 7 पार्कमधनं काय केलं जाईल तर लाखांच्या जवळपास काय रोजगार निर्मिती केली जाईल. सरकारकडनं तिथं इन्व्हेस्टमेंट केली जाईल, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणि जे छोटे छोटे युनिट आहेत प्रोडक्शनचे त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल. ठीक आहे, भारतामध्ये असे 7 ठिकाणी इस्टॅब्लिश केले जाईल. त्यातलं गुजरातमध्ये नवसारी या ठिकाणी आणि महाराष्ट्रातलं कुठं या हे लक्षात असलं पाहिजे, महाराष्ट्रातलं अमरावती या ठिकाणी त्याचं ऑलरेडी उद्घाटन झालेलं आहे. लास्ट इयरच प्राईम मिनिस्टरने उद्घाटन केलंय. सो हे पण काय आपल्या ध्यानात असलं पाहिजे. अशी स्कीम आली की लगेच मग तिथं 7 ठिकाणी आहेत, ते कोणकोणते ठिकाणं आहेत हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं किंवा ही स्कीम कशासाठी आहे. ठीक आहे, त्याचे काय काय ऑब्जेक्टिव्ह आहेत याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो प्रिलिम्सच्या दृष्टीनं. आता हे बघा पुढचा सायन्स टेकचा क्वेश्चन. ठीक आहे, PM dedicated nation to new pressurized heavy water reactor, pressurized heavy water reactor to with a cumulative capacity of 1,400 megawatt established at Kakrapar Atomic Power Station in Surat district. ठीक आहे, सो काक्रापार हे जे गुजरातमध्ये न्यूक्लिअर प्लांट आहे त्या ठिकाणी काय 1400 मेगावॅटचे नवे 2 रिॲक्टर स्थापन केलेले आहेत आणि त्याचं उद्घाटन पण झालेलं आहे. सो त्यामुळे हे चर्चेत आहे आणि काक्रापार गुजरातमध्ये आहे आणि तिथं PHWR रिॲक्टर स्थापन केलेत. हे अशा 2-3 मुद्दे आपल्या इथं काय लक्षात ठेवले पाहिजेत. ठीक आहे, पुढचं बघूयात आता आपण. तर हे फक्त लक्षात ठेवा टर्म बायो एनेबलर. ठीक आहे, मुलांकूर खरं तरी ॲडव्हर्टाईज आहे पण त्यातनं पण आपण बघूयात. बायो एनेबलर किंवा मुलांकूर म्हणजे काय तर बायो मॅन्युफॅक्चरिंग हब्स इनेबलिंग ॲक्सेस टू इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिसर्च, बायो फाउंड्रीज अँड बायो मॅन्युफॅक्चरिंग. ठीक आहे, सो बायो मॅन्युफॅक्चरिंग हे नवीन उभरतं क्षेत्र आहे आणि त्याच्याबद्दलची हे आपल्याला ॲडव्हर्टाईज आहे असं
दिसतंय, ठीक आहे. पहिल्यांदा आपण इकडचं बघूयात बघा, ठीक आहे. भारताने काय केलं काल 21 फेब्रुवारीला, ठीक आहे, स्पेस सेक्टरमध्ये काही ठराविक एरियामध्ये बरं का, ठराविक एरियामध्ये 100% FDI अलाउड केला आहे, ठीक आहे. स्पेस सेक्टरमध्ये ठराविक एरियामध्ये, एरिया कोणते आता आपण जस्ट बघणार आहोत, 100% FDI अलाउड केलेला आहे. आणि याच्या संबंधित स्वागत करणारे हे काय लेख आहे की कसं आता स्पेस सेक्टर हे नवीन सेक्टर होतंय जिथं प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट अलाव केली पाहिजे आणि आणखी भारताचं स्पेस सेक्टर काय ग्रो केली पाहिजे. भारताचे स्वातंत्र्यानंतर जर यशस्वी स्टोरी सांगायची म्हटली ना तर सर्वात फ्रंट रनरला जे काही क्षेत्र येतात त्यातलं एक क्षेत्र म्हणजे काय, इस्रो ह्या संस्थेमुळं स्पेस सेक्टर आपल्याला सांगता येतं की भारताची जबरदस्त सक्सेस स्टोरी आहे. म्हणजे सायकलवर किंवा बैलगाडीमध्ये टाकून रॉकेट नेणारे लोक आता इतर देशांचे रॉकेट्स काय लॉन्च करत आहेत आणि इतर देशांमधनं इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करत आहेत. सो एकाच वेळेला 100 रॉकेट लॉन्चिंगचे काय 104 पर्यंत आपण रेकॉर्ड केलेले आहे. सो हे खूप अशी सक्सेस स्टोरी आहे स्पेस सेक्टरमधली. सो स्पेस सेक्टर हे काय होते, ग्रो होते सध्या. आजपर्यंत आपण काय हे केलेलं स्पेस सेक्टरमध्ये की फक्त नॅशनल एजन्सीजलाच आपण फक्त परमिशन दिली होती मागच्या 60-70 वर्षामध्ये, ते गरजेचं पण होतं, ठीक आहे. पण आता ते राहिलेलं नाही. आता प्रायव्हेट सेक्टर पण आणि प्रायव्हेट प्लेयर पण काय एंटर करायला लागलेत आणि त्यांच्या त्या दृष्टीनं आपण थोडेसे बदल पण केले पाहिजे, ठीक आहे. जसं की 2020 मध्ये स्टेट लेड रिफॉर्म्स दॅट ओपन इट्स स्पेस सेक्टर टू प्रायव्हेट कंपनीज. 2020 मध्ये काय आपलं अंतराळ क्षेत्र प्रायव्हेट कंपनींना ओपन केलं. आणि आपण वाचत असतो बघा चालू घडामोडीमध्ये ती कोणती कंपनी, स्कायरूट नावाची कंपनी आहे किंवा अग्निकूल नावाची कंपनी आहे, अशा काही कंपन्या आहेत ज्या हैदराबाद, तेलंगणा, बेंगलुरू इथे काय स्टार्टअप नवीन स्थापन झालेत. आणि मग त्यांनी विक्रम नावाचं इंजिन बनवलं, त्यानंतर कलाम नावाचं सॅटेलाइट लॉन्च केलं. अशा अनेक आपल्याला गोष्टी काय आढळतात सध्याच्या न्यूजमध्ये. तर ते 2020 पासून याला काय सुरुवात झाली, कारण 2020ला भारताने काय केलं, प्रायव्हेट सेक्टरला, प्रायव्हेट कंपन्यांना स्पेसमध्ये अलाउड केलं, ठीक आहे. त्याच्यासाठी स्पॅटियल गाईडलाईन्स आणि इंडियन स्पेस पॉलिसी आपण काय केली, लॉन्च केलेली आहे, ठीक आहे. एक नवीन कंपनी पण त्याला आपण स्थापन केली, इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर, ठीक आहे. इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर ही जी शॉर्टमध्ये हिला इन स्पेस म्हटलं जातं बघा, ठीक आहे. ही जी कंपनी आहे ना, ही कंपनी अहमदाबादला आहे असं पण विचारलं जाऊ शकतं. खास करून इस्रोच्या ज्या संस्था असतात, इस्रोच्या सगळ्याच संस्थाच्या बाबतीत आयोगाला प्रश्न विचारायला आवडतं, ते म्हणजे त्यांचे लोकेशन कुठे आहेत. महेंद्रगिरीला काय, शिलाँगला काय, डेहराडूनला काय, हैदराबादला काय, बँगलोरला काय, अशा प्रकारे काय स्पेस हसनला काय स्पेस लोकेशन संस्थांचे आपल्याला काय इस्रोच्या माहीत पाहिजे. तसंच ही एक संस्था आहे इन स्पेस, याच्याद्वारे काय केलं जाणार आहे तर प्रायव्हेट सेक्टरला काय फॅसिलिटेट करण्यासाठी ही संस्था स्थापन केली. अहमदाबाद या ठिकाणी तिचं हेडक्वार्टर आपल्याला आहे, ठीक आहे. फेब्रुवारी 21 आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी अजून एक गोष्ट केली, टेलिकम्युनिकेशन कायदा 2023 आणला. आणि आपला जो जुना कायदा होता टेलिकम्युनिकेशन 1885चा कायदा आहे बघा, ब्रिटिशकालीन टेलिग्राफ कायदा, ठीक आहे, त्या कायद्यामुळे काय केला, बाद ठरवलेला आहे, ठीक आहे. ऑन फेब्रुवारी 21 ओपन डोअर टू 100% फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कंपोनंट्स अँड सिस्टीम सब सिस्टीम फॉर द सॅटेलाइट्स ग्राउंड सेगमेंट अँड युजर सेगमेंट. हे लक्षात ठेवा, सरसगट स्पेस क्षेत्र ओपन केलेलं नाहीये, पण त्याच्यामध्ये काय कंपोनंटचं मॅन्युफॅक्चरिंग, जे सॅटेलाइटचे जे कंपोनंट असतात, कंपोनंट टोटल सॅटेलाइट पण आहे, कंपोनंटचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्यानंतर काय ग्राउंड सेगमेंट आणि युजर सेगमेंट, ठीक आहे. या ज्या काय गोष्टी आहेत सॅटेलाइटच्या संबंधित त्याच्यामध्ये काय केलेलं आहे 100% FDI अलाउड केला आहे. आणि त्याच्यानंतर 74% FDI कशात अलाउड केला आहे बघा, तो म्हणजे सॅटेलाइट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. सॅटेलाइट मॅन्युफॅक्चरिंग 100% कशामध्ये आहे तर कंपोनंट मॅन्युफॅक्चर करण्यामध्ये, तुकड्या तुकड्यामध्ये काही घटक मॅन्युफॅक्चर करण्यामध्ये. सॅटेलाइट मॅन्युफॅक्चरिंग करण्यामध्ये किती आहे 74% आहे. आणि त्याचबरोबर 49% कशामध्ये, लॉन्च व्हेकलमध्ये. 49% कशामध्ये, लॉन्च व्हेकलमध्ये. सो हे वेगवेगळं आहेत, ठीक आहे. ऑटोमॅटिक रूटनं काय केलेले आहेत, अलाउड केलेले आहेत. तर हे आपल्या लक्षात असलं पाहिजे, कारण GS4 मध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारताना राज्यसेवा मुख्याला, ठीक आहे, असा एक प्रश्न विचारले जातात, प्रतिबंधित क्षेत्र कोणकोणते आहेत, जसं की TDR, निधी कंपन्या, जुगार, सट्टा इत्यादी काय प्रतिबंधित क्षेत्र आहेत. तसंच कोणत्या क्षेत्रामध्ये किती अलाउड केला. आणि रिसेंटली न्यूजमध्ये असेल, ठीक आहे, विमा क्षेत्राचा न्यूजमध्ये होता मागे काही दिवसापूर्वी,
तर तसं हे काय मग आपल्याला ते विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे हे माहीत असलं पाहिजे, आपल्या नोट्समध्ये हे आलं पाहिजे. द डिसिजन गिव्स इंडिया द ॲबिलिटी टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ इट्स लेस विशिएटेड फॉरेन टायज टू कॅच अप विथ चायनाज मोर ॲडव्हान्स पोझिशन ॲज स्पेस पॉवर. लक्षात ठेवा, आपल्याला चायनाशी स्पर्धा करावी लागेल या क्षेत्रामध्ये. जरी उशीर झाला असेल तरी चायना काय ॲडव्हान्स आहे, आपल्याला उशीर झाला आहे, पण आताची हे जे घेतलेला निर्णय आहे तो वेलकम आहे, त्यासाठी महत्त्वाचा आहे हे आपण म्हणू शकतो. वाईल द चायनीज प्रोग्राम बेनिफिट फ्रॉम not inconsiderable private sector participation, its ability to attract foreign investment is hamstrung by its belligerent foreign policy. चायनामध्ये काय प्रायव्हेट सेक्टरला अलाउड केलेलं नाही. चायनाचं स्वतःचं सरकारचंच एवढे साऊंड मेकॅनिझम आहे त्यांचं सॅटेलाइट स्पेस संदर्भातलं, त्यामुळे सरकारी कंपनीच काम करते. ठीक आहे. सो भारताला एक ॲडव्हान्टेज पण आहे थोडक्यात, की आपण प्रायव्हेट सेक्टर, प्रायव्हेट रिसर्च, प्रायव्हेट आयडियाज त्याच्यामध्ये काय करणार आहोत, इम्प्लिमेंट करणार आहोत. त्यामुळे ते आपण लवकरच चायनाच्या पुढे त्या बाबतीत जाऊ शकतो. ठीक आहे. कारण चायनामध्ये तर तशी होण्याची शक्यता नाही आहे. शी जिनपिंग आणि कम्युनिस्ट पार्टीचं काय हुकुमशाही आहे तोपर्यंत. ठीक आहे. इट्स ॲबिलिटी टू अट्रॅक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंट इज हॅमस्ट्रंग, ते बघितलं आता आपण. कारण त्याला अडथळा काय आहे चीनमध्ये FDI येण्यासाठी स्पेस क्षेत्रामध्ये, तर त्यांची जी फॉरेन पॉलिसी आहे ती फॉरेन पॉलिसीमुळे FDI ते अलाउड करत नाहीत. ठीक आहे. अमॉंग अदर थिंग्स अडॉप्टिंग सिव्हिलियन टेक्नॉलॉजी फॉर मिलिटरी यूज, दो अदर कंट्रीज इन्क्लुडिंग US हॅव सिमिलर पॉलिसीज. दुसरं काय तर मोस्ट ऑफ द टाइम चायनामधले हे जे मिलिटरी टेक्नॉलॉजी आहेत त्याचा वापर ते सिव्हिलियनसाठी काय फायद्यासाठी करत नाही. ठीक आहे. अमेरिकेमध्ये पण तेच आहे. आता बघा, इन स्पेस चेअरमन कोण आहे, पवन के गोयंका. सो दुसरा आपल्याला इथे MCQ भेटलेला आहे. आपण जी आताची कंपनी बघितली इन स्पेस, याचे चेअरमन कोण आहे, पवन के गोयंका. पवन के गोयंका. ठीक आहे. नवीन अपॉइंटमेंट जसं विचारलं जाऊ शकतं वेगवेगळ्या आपल्याला संस्थांच्या, त्याच्यापैकी हा जर विचारला तर किंवा जोड्या लावासाठी आला तर ते लक्षात ठेवा. सिग्निफिकंट सिन्स द 37.1 billion space sector raised worldwide in 2021 to 2023 went to space startup. ठीक है. Again this extended backdrop, new investment can add to India's space economy by improving startup access to talent and capital. नवीन इन्व्हेस्टमेंट आल्यामुळे काय भारतातल्या स्टार्टअपला काय मिळेल, एक दिशा मिळेल, त्याच्यामध्ये नवीन टॅलेंट येईल, नवीन कॅपिटल येईल. ठीक आहे. त्याच्यामुळे बेटर बॅलन्स बिटवीन अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम अपॉर्च्युनिटीज. ठीक आहे. त्यामुळे नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज खुल्या होतील वर्सेस द करंट स्क्यू इन फेवर ऑफ द फार्मर. ठीक आहे. बुस्टिंग लोकल मॅन्युफॅक्चरिंग, याच्यामुळे लोकल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उत्पादनामध्ये काय वाढ होईल. इम्प्रूव्हिंग इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स. ठीक आहे. गुंतवणूकदारांचा पण काय ह्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढेल. फायनली टू सस्टेन दिस विंड्स ऑफ चेंज, गव्हर्नमेंट मस्ट कीप द रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट क्लिअर, रिड्यूस रेड टेप, इन्क्रीज पब्लिक सपोर्ट अँड इज इंडियन कंपनीज ॲबिलिटी टू ॲक्सेस फॉरेन मार्केट. ठीक आहे. आता ह्या शेवटच्या 4-5 खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. हे केलं बरोबर आहे सगळं. FDI अलाउड केला. ठीक आहे. 49% केला लॉन्च व्हेकलमध्ये, 74% केला सॅटेलाइट मध्ये, आणि कंपोनंटमध्ये 100% केला. पण त्याचबरोबर काय करायला पाहिजे सरकारने अजून, तर सरकारने काय रेड टेपिझम, लाल फितीचा कारभार जो आहे, ठीक आहे, डिलेइंग डिसिजन्स, तो कमी केला पाहिजे. त्याचबरोबर सरकारने काय रेग्युलेशन्स ज्या आहेत ते एकदम क्लिअर ठेवल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये कसलंही कन्फ्युजन नसलं पाहिजे. तिसरं पब्लिक सपोर्ट वाढवला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे सरकारचा सपोर्ट वाढवला पाहिजे. इज इंडियन कंपनीज टू ॲबिलिटी, आणि फॉरेन मार्केटमध्ये फॉरेन मार्केटचा ॲक्सेस मिळवण्यासाठी भारतातल्या कंपनींना काय फॅसिलिटेट केलं पाहिजे, त्यांना तसं वातावरण निर्मिती केली पाहिजे. तर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण इंडिया स्पेस सेक्टरमधलं खूप मोठी पॉवर आहे, आणि त्याच्यामध्ये जर आता फॉरेन इन्व्हेस्टमेंट येणार असेल, प्रायव्हेट सेक्टरचं पार्टिसिपेशन होणार असेल, तर नवीन संधीचे दार काय आहेत, खुले झाल्याचं आपल्याला दिसतंय. ठीक आहे. सो पुढे आता हा जो प्रश्न आहे बघा, तो आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनसाठी महत्त्वाचा आहे. आपण बघितलं की आपण दर 2-3 दिवसातनं एका देशाशी आपले इंटरनॅशनल रिलेशन डिस्कस करतोय. याच्या आधी आपण इंडो UAE बघितले. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इंडो UK बघितले, आणि आता काय बघणार आहोत आपण, UK आणि इंडिया बघणार आहोत. ठीक आहे. सो ब्रिटन आणि भारताचे रिलेशन कशा आहेत त्याच्या संदर्भातला हे जे आर्टिकल आहे. आता ह्यांनी सांगितलंय बघा, सर्वात महत्त्वाची सुरुवातच ह्यांनी काय केली, कारण हे नेव्हीचे चीफ आहेत, ब्रिटिश नेव्हीचे चीफ आहेत, त्यामुळे त्यांनी सुरुवातच केली ती मॅरीटाईम पासून. ठीक आहे. की भारत आणि UK, आता UK तर बेटांचाच देश आहे, या दोघांसाठी पण काय मॅरीटाईम सिक्युरिटी महत्त्वाची. दोघांचा जो ट्रेड चालतोय प्रामुख्याने, तो ट्रेड काय आहे, मॅरीटाईम म्हणजे समुद्री मार्गाने, सागरी मार्गाने चालतो, त्यामुळे त्यांच्यासाठी ते महत्त्वाचं आहे. बट टुडे आवर रिलायन्स ऑन द मॅरीटाईम इज ओनली इन्क्रीजिंग विथ द रिकग्निशन दॅट द डाटा सपोर्टिंग ऑनलाईन
बँकिंग अँड कॅपिटल फ्लोज ऑल्सो मूव्स वाया अंडर वॉटर केबल्स. ठीक आहे. बोथ आवर नॅशनल अँड मॅरिटाईम स्ट्रॅटेजीज आर इन एस्केपली अंडरवाइंड. थोडक्यात यांचं काय म्हणणं आहे की जे सी आहे किंवा वॉटर जे आहे ते वॉटर काय आहे, एक्सप्लॉयटेशन फ्री असलं पाहिजे, आक्रमण फ्री असलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं ॲग्रेशन झालं नाही पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे काय हे जे एन्व्हायरमेंट आहे, ग्लोबल एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण या दृष्टीनं नाही तर ते इंटरनॅशनल ऑर्डरसाठीचं एन्व्हायरमेंट, हे कसं असलं पाहिजे, फ्लरिश झालं पाहिजे, रूल बेस असलं पाहिजे. ठीक आहे. आणि जे थ्रेटमध्ये आहे खास करून ब्लॅक सी टू रेड सी टू साऊथ चायना सी, इकडचं जे सागरी वातावरण आहे ते कसं थोडंसं अंडर थ्रेट आहे. इकडून साऊथ चायना सीला चायनाचं काय इन्क्रीजिंग विस्तारवाद त्याचा धोका आहे. त्याचबरोबर रेड सीमध्ये काय आपल्याला माहिती आहे, हौती नावाची जी संघटना आहे, ठीक आहे, हौती संघटना दहशतवादी संघटना येमेन देशामध्ये असणार आहे, ती संघटना काय करते सध्या खूप जास्त गल्फ ऑफ एडन असेल किंवा रेड सी असेल या एरियामधल्या नावल शिप्सवर, मर्चंट शिपवर अटॅक करते आणि त्यामुळे तिथली जी सुरक्षितता आहे ती काय धोक्यात आल्याचे आपल्याला दिसते. मग ह्याच्यासाठी काय केलेलं आहे, ती सुरक्षितता धोक्यात आली ती कमी करण्यासाठी आणि हे जे हौतीचे अटॅक चालू आहेत संघटनेचे त्याला काउंटर अटॅक करण्यासाठी कसा प्रतिसाद दिला जातोय, तर ह्याच्यासाठी लक्षात ठेवा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो MCQ. ठीक आहे. ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियन या नावाचं एक ऑपरेशन काय करण्यात आले, लॉन्च करण्यात आलेलं आहे डिसेंबर 2023 मध्ये. कोणतं, ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियन या नावाचं ऑपरेशन. कशासाठी, ते जे रेड सी आहे आणि दुसरं म्हणजे गल्फ ऑफ एडन जे आहे, ठीक आहे, या ठिकाणी ज्या हौतीनं धुमाकूळ घातलाय आणि तिथं जे सुरक्षितता धोक्यात आणलेली आहे त्यामुळे व्यापाराला जो अडथळा निर्माण झालाय तसंच राष्ट्र राज्यांची सुरक्षितता पण धोक्यात आली. त्यामुळे काय तर त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आणि ते पुन्हा एक तिथले जे वॉटर आहे तिथलं जे समुद्री एरिया आहे तो सिक्युअर बनवण्यासाठी ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियन अमेरिका, UK आणि इतर काही देशांनी काय सुरू केलेलं आहे. ठीक आहे. तर या संदर्भात पण त्यांनी सांगितलं की इंडिया आणि UKला काय तिथं कॉमन इंटरेस्ट आहे, व्हायलन्सला विरोध करतो आपण, इंटरनॅशनल लॉ दोघंही काय करतात, पालन करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर युक्रेन कॉन्फ्लिक्टच्या संदर्भामध्ये प्रश्न आहे तर ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय झालंय तर हे तर आहेच, म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रशियाने अटॅक केला फेब्रुवारी 2022 पासून, त्यापासून ते आतापर्यंत 2 वर्ष झाले या युद्धाला. ठीक आहे. आणि 2 वर्षामध्ये खूप तिथं हिंसा झालेल्या आहे, तरी पण युक्रेन स्वतःचं सार्वभौमत्व राखण्यासाठी, स्वतःच्या भूक्षेत्रावरचं कंट्रोल राखण्यासाठी लढतोय. युक्रेनला शस्त्रास्त्र कमी पडतायत इत्यादी गोष्टी आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे. याचं काय परिणाम झाला होता, एक्सपोर्टवर खूप जास्त परिणाम झाला, ग्रेन एक्सपोर्टवर. ठीक आहे. युक्रेन काय खूप जास्त प्रमाणात अन्नधान्याच्या एक्सपोर्टसाठी फेमस आहे, त्याच्यावर परिणाम झाला. आणि दुसरं मग रशियाचं ऑइल कटिंग एक्सपोर्टिंग केलेलं ह्या युरोपियन आणि अमेरिकेने. ठीक आहे. त्याच्यावरही परिणाम झालेला आहे. हे बघा इथं दिलेलं आहे त्यांनी, ग्रेन एक्सपोर्ट व्हिच आर लाईफ ब्लड ऑफ द युक्रेनियन इकॉनॉमी अँड द सोर्स ऑफ ग्लोबल फूड सिक्युरिटी. युक्रेनकडून जे काय अन्नधान्याची निर्यात केली जाते ते युक्रेनच्या इकॉनॉमीसाठी तर कणाच आहे, म्हणजे त्यांची जीवनवाहिनी, पण त्याचबरोबर जगाची जी फूड सिक्युरिटी आहे, अन्न सुरक्षितता, याच्यासाठी पण खूप जास्त महत्त्वाचं ही गोष्ट आहे. आणि मग त्यांनी सांगितलं युक्रेनने कसं सपोर्ट युक्रेनने कसं युक्रेनला सपोर्ट केला इत्यादी गोष्टी. ठीक आहे. सो ते काय बघण्याची आवश्यकता नाही आहे. त्याचा पुढचा मुद्दा तो आहे म्हणजे अ शिफ्ट इन द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द ग्लोबल इकॉनॉमी. ठीक आहे. तर यांचं काय म्हणणं आहे की ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आता शिफ्ट होणार आहे आणि तो शिफ्ट कसा असणार आहे, इंडो एशिया पॅसिफिक हा रिजनमध्ये असणार आहे. म्हणजे मुख्य केंद्र ग्लोबल इकॉनॉमीचं काय असणार आहे, इंडो एशिया पॅसिफिक असणार आहे. ठीक आहे. सो त्या दृष्टीनं भारत आणि UKचे संबंध पण चांगले असणं गरजेचं आहे किंवा चांगले असायला पाहिजेत असं त्यांना म्हणणं आहे. ठीक आहे. To be understand and the importance of the Indo-Asia Pacific not just for the UK but to the world has never been clearer. ठीक आहे. सो त्यामुळे आता सगळ्या जगाला, UK सहित सगळ्या जगाला इंडो एशिया पॅसिफिक या क्षेत्राचं महत्त्व माहिती आहे, कारण हे क्षेत्र इथून पुढं सगळ्यात जास्त महत्त्वाचं होत जाणार आहे. ठीक आहे. पुढचं स्ट्रॉंगर डिफेन्स टाईज, द रॅपिड डिपेनिंग ऑफ द UK इंडिया डिफेन्स पार्टनरशिप हॅज देअरफॉर बीन मोस्ट वेलकम अँड द लेवल ऑफ द इंटरॅक्शन. ठीक आहे. तर हे सहकार्याचे क्षेत्र कोणकोणते आहेत, इंडिया आणि UK याच्यामधले आपल्याला 4-5 तरी सहकार्याचे क्षेत्र माहीत असले पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जसं की कृषी आहे,
डिफेन्स आहे, अंतराळ आहे, मेडिकल आहे किंवा फार्मा इंडस्ट्री आहे, असे वेगवेगळे सहकार्याचे क्षेत्र माहिती असले पाहिजे. त्याच्यात काय चालू आहे सध्या हे पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. सो UK डिफेन्समधलं जर बघितलं आपण, संरक्षण भागीदारी जर बघितलं तर सध्या काय चालू आहे, कॅरियर स्ट्राईक ग्रुप म्हणजे लिडरशिपची, डिफेन्स लिडरशिप जी आहे त्या डिफेन्स लिडरशिपची काय एकमेकांना व्हिजिट करणं, त्याचबरोबर असे कॅरियर स्ट्राईक ग्रुप यांच्यासारखे उद्घाटन असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर दे विल बी फॉलोड बाय आवर लिटोरल स्ट्राईक ग्रुप ॲज इट एंटर्स इंडो एशिया पॅसिफिक लेटर दिस इयर्स टू कंडक्ट ट्रेनिंग एक्सरसाइज अँड ऑपरेशन विथ आवर पार्टनर. ठीक आहे. UKचा लिटोरल स्ट्राईक ग्रुप हा काय करणार आहे, इंडो पॅसिफिक रिजनमध्ये येणार आहे. कशासाठी, ट्रेनिंगसाठी, सरावांसाठी आणि त्यांचे जे भागीदारी देश आहे त्यांच्याबरोबर ऑपरेशन्स करण्यासाठी. ठीक आहे. सो त्याचबरोबर टू बिल्ड अवर शेअर्ड UK अँड इंडियन ऑपरेशनल कॅपेबिलिटीज ड्युरिंग दिस फेज. ठीक आहे. 2025 पर्यंतच्या ऑपॉर्च्युनिटीज सांगितल्यात. त्याच्यानंतर डिफेन्स इंडस्ट्रीयल पार्टनरशिप पण सांगितलेली आहे. ठीक आहे. ही पण वाढत चालली आहे, जसं की इलेक्ट्रिक वॉरशिप प्रोपल्शन कॉम्प्लेक्स, वेपनरी, जेट इंजिन. ठीक आहे. बरोबर UK बरोबर आपले हिस्टॉरिकल टायज पण आहेत. ठीक आहे. लय वर्ष शोषण केलं आपलं. तर मिलिटरी एज्युकेशन टायज पण आहेत UK बरोबर, त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. ठीक आहे. सो ज्याच्यामध्ये काय, ऑल 3 सर्व्हिसेस ऑफ द इंडियन आर्म फोर्सेस जॉईनिंग ब्रिटिश सर्व्हिसेस अकॅडमीज ॲज इन्स्ट्रक्टर शेअर देअर एक्सपिरियन्स. ठीक आहे. भारतीय आर्म्स फोर्सेस जे काही अधिकारी आहेत सर्व्हिसेसचे, ठीक आहे, ते इंग्लंडमध्ये जाऊन तिथं त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतात, त्यांचे इन्स्ट्रक्टर म्हणून कामही करतात, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. हिस्ट्री टीचेस अस दॅट स्ट्रॅटेजीज ऑफ आयसोलेशन अँड कोअर्शन हॅव रेअरली प्रोड्यूस स्ट्रॉंग कोअलिशन. ठीक आहे. इतिहासातनं आम्ही असं शिकतो की एकटेपणा, विलगीकरणवाद किंवा ज्याला काय म्हणतो अलगीकरणवाद आणि सक्ती, ह्या दोन्हींनी पण काय आहे, खूप कमी सहकार्य निर्माण केलंय, खूप कमी आघाड्या निर्माण केलेल्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे मैत्री, भागीदारी आणि सहकार्य यामार्फत पाठिंबा आणि एकमेकांना सपोर्ट करणं, याच्यातनं काय होईल, अपहोल्ड द व्हॅल्यूज दॅट वी चॅम्पियन. आपण जे मूल्य हे करतो, चेरिश करतो, ते मूल्य चेरिश केले जातील असं त्यांनी सांगितलं. रूल बेस्ड इंटरनॅशनल ऑर्डर हॅज केप्ट द पेस फॉर डिकेड्स अँड इट्स इनकम्बंट टू अस लाईक माइंडेड प्रोपोनंट्स ऑफ द पीस अँड प्रॉस्पेरिटी. ठीक आहे. आपल्यासारख्या देशांनी, UK आणि इंडियासारख्या देशांनी जे की लाईक माइंडेड आहेत त्यांनी इंटरनॅशनल रूल बेस्ड ऑर्डरसाठी काय केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत, असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो हे एक महत्त्वाचं आर्टिकल होतं इंडिया आणि UK रिलेशनच्या संदर्भात. IR मध्ये आपल्याकडे त्याचे नोट्स स्वतःच्या प्रिपेअर असल्या पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघूयात आपण इंडियन एक्सप्रेस बघायचं आहे. आता इंडियन एक्सप्रेसमधल्या कोणकोणत्या न्यूज महत्त्वाच्या आहेत ते आपण बघूयात. मायकेल सँडल, पॉलिटिकल फिलॉसॉफर, ठीक आहे, इज ॲट हे यांचे एथिक्ससाठी व्हिडिओ खूप चांगले असतात बघा. मायकेल सँडल एथिक्स, आपला जो पेपर 4 आहे UPSC पेपर 4, त्याच्यासाठी यांचे व्हिडिओ चांगले असतात. यूट्यूबला जर तुम्ही गेलात तर त्यावेळेस तुम्हाला त्यांनी हार्वर्डला एक सिरीज घेतली होती, आय थिंक त्या सिरीजचे 10-12 लेक्चर्स मिळतील. तर हे मेन्ससाठी बघितलेले काय हरकत नाही आहे. GS2 राज्यसेवा मुख्य 2.7. ठीक आहे. आपल्याला प्रश्न विचारतात राजकीय पक्षांवर, आपल्या सिलेबसचा पॉईंट काय 2.7. ठीक आहे. याच्यासाठी लक्षात ठेवा, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला काय तुतारी वाजवणारा माणूस हे काय चिन्ह मिळालेलं आहे. शरद पवारांचं 6वे चिन्ह, शरद पवार साहेबांचं हे किती आहे, 6वे चिन्ह आहे, लक्षात ठेवा. म्हणजे बैलजोडी, काँग्रेसच्या बैलजोडीपासून सुरुवात केलेली पवार साहेबांनी आता कुठपर्यंत आले, ते तुतारीपर्यंत आलेले आहेत. असा 6 चिन्हांचा प्रवास साहेबांचा आजपर्यंत झाला आहे. ठीक आहे. एक्सप्लेन पेज बघतोय आपण. ठीक आहे. याच्यावर काय महत्त्वाचे एक्सप्लेनेशन आलेले आहेत आज ते आपण बघूयात. ठीक आहे. सगळ्यात पहिलं काय, जे सत्यपाल मलिक आहेत, जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते, त्यांच्यावर काल बघा ईडीने का CBIने काय केली, धाड टाकलेली आहे CBIने. तर त्या संदर्भाने काय, किरू हायडल प्रोजेक्ट हा चर्चेमध्ये आलाय. किरू हायडल प्रोजेक्ट हा जम्मू काश्मीरमध्ये आहे, हे तर आता आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे. सो त्या दृष्टीनं आपल्याला प्रिलिम्सला MCQ विचारला तर माहिती असलं पाहिजे. व्हॉट इज द प्रोजेक्ट, हा प्रोजेक्ट काय आहे बघा, किरथई नावाची आणि क्वार नावाची या 2 नावाच्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांवर उभारला जाणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर काय संगम पॉइंट आहे कोणाचा, चिनाब, सिंगड आणि बेला. चिनाब, सिंगड आणि बेला ह्या ज्या काही नद्या आहेत, चिनाब माहिती आहे आपल्याला, सिंगड आणि बेला यांचा जिथं संगम होतोय का, त्या संगम ठिकाणी किरू नावाचं गाव आहे. हे जे किरू आहे
हे किरू नावाचं गाव आहे, त्या गावाच्या ठिकाणी काय केलं जाणार आहे, जलविद्युत प्रकल्प उभा केला जाणार आहे 2025 जुलै 2025 मध्ये, जे की ऑपरेशन सुरू होणार आहे त्याचं, म्हणजे थोडक्यात तो कार्यान्वित होणार आहे जुलै 2025. 123 मीटर उंच आणि 700 मीटर लांब असणारा हा काय प्रोजेक्ट असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये टोटल कॅपॅसिटी किती होणार आहे, 624 मेगावॅटची काय एनर्जी तिथून प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे, हु इज डेव्हलपिंग दॅट प्रोजेक्ट, आता चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड CVPPL, चिनाब व्हॅली प्रायव्हेट लिमिटेड या नावाची एक कंपनी आहे ती, आणि NHPC ही जी राष्ट्रीय कंपनी आहे आपली, ती दोघांचं हे जॉईंट व्हेंचर आहे आणि दोघं मिळून ही काय करणार आहेत, सॉरी जम्मू काश्मीर स्टेट पॉवर कॉर्पोरेशन पण ह्याच्यामध्ये काय इन्वॉल्ड आहे. ठीक आहे, याच्यामध्ये NHPC आणि JK या दोघांचे 49% स्टेक आहेत आणि 2% कोणाचे PTCचे स्टेक आहेत. ठीक आहे, आता पुढे 2008ला प्रोजेक्टची सुरुवात झाली बघा, 2008ला प्रोजेक्टची सुरुवात झाली. हा, मग आता आरोप काय झालंय काय, तर ह्याच्यासाठी काय कन्स्ट्रक्शन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलंय पटेल कंपनी नावाची. ठीक आहे, हे जे पटेल कंपनी आहे त्या पटेल कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलंय आणि आरोप काय आहेत, तर या पटेल कंपनीनं ज्यावेळेस त्यांना कॉन्ट्रॅक्ट केलं, ई टेंडर भरवलं होतं, त्या ई टेंडरमध्ये काहीतरी गैरव्यवहार झालाय, हा एक आरोप आहे. दुसरा आरोप असा आहे की तो म्हणजे जेव्हा त्यांना टेंडर अलॉट झालं त्यावेळेस ज्या काही गाईडलाईन आहेत त्या गाईडलाईन फॉलो केल्या नाहीत, हा आरोप आहे. दुसरा आरोप आहे की त्यांनी जे काम केलंय आतापर्यंत ते काम कसं आहे, निम्न दर्जाचं आहे, कनिष्ठ प्रतीचं काम केलंय. त्याचबरोबर दुसरी एक गरज होती ती म्हणजे लोकल तिथल्या तरुणांना नोकऱ्या पुरवणं गरजेचं होतं, हे पूर्ण काय कन्स्ट्रक्शन चालू असताना, तर त्याच्यासाठीच्या गाईडलाईन्स पण त्यांनी फॉलो केल्या नाहीत. त्यामुळे या दृष्टीनं काय आहे, त्यांनी हे जे प्रोजेक्ट आहे तो चर्चेत आलाय आणि पटेल कंपनीच्या लोकांना, त्याचबरोबर चिनाब व्हॅली प्रोजेक्ट लिमिटेड याचे जे अध्यक्ष आहेत चेअरमन, त्यांना पण काय अटक करण्यात आली आणि ह्याच्यासाठीच जे एक्स राज्यपाल आहेत सत्यपाल मलिक त्यांच्यावरती तर काय झालेले धाड पडलेले आपल्याला दिसते. ठीक आहे, पुढचा प्रश्न, आता ही लय महत्वाची न्यूज आहे बघा, ते म्हणजे ॲवडिवका. ठीक आहे, हे जे गाव आहे तर UPSCनं जोड्या लावामध्ये असे प्रश्न, साखरेन नावाचं जे प्रोव्हिन्स आहे युक्रेनचा त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे बघा. त्यामुळे असे महत्त्वाचे जे चर्चेतले असतात ठिकाणं, प्लेसेस इन न्यूज, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. खास करून UPSCच्या पूर्वपरीक्षेसाठी असा ट्रेंड आपल्याला दिसतोय की ते विचारतात. तर ॲवडिवका हे जे गाव आहे, हे जे शहर आहे ते काय केलं, रशियाने जिंकून घेतले फेब्रुवारी 2020ला. ॲवडिवका हे जे शहर आहे ते का मॅटर करतं, तर हे ॲवडिवका आहे, समजा आता हा मॅप आहे. ठीक आहे, आणि इथला जो ईस्टर्न पार्ट आहे, जो ईस्ट युक्रेन आहे, तो मोस्ट ऑफ दी काय केलाय रशियाने ताब्यात घेतलाय. पण हे जे इथं जे शहर आहे ॲवडिवका, ठीक आहे, हे शहर आजपर्यंत काय होतं, एक किल्ला म्हणून लढत होतं युक्रेनच्या बाजूनं, की सगळा काय फोर्स इथं आहे आणि तो किल्ला त्यांनी अजून धरून ठेवलेला आहे, किल्ला पडू दिलेला नाही थोडक्यात. पण तो फेब्रुवारी 2020 मध्ये पडला. याचा प्रॉब्लेम काय, तर आता इथं जे एक दुसरं महत्त्वाचं शहर आहे रशियाच्या ताब्यात असलेलं डोनटेक्स नावाचं, इथे समजा ते डोनटेक्स. ठीक आहे, तर आता युक्रेनियन आर्मी, तर रशियाला भीती असं होती की जेव्हा ॲवडिवका पडत नाही त्यावेळेस काय करतील, काही दिवसांनी ते परत युक्रेनियन आर्मी डोनटेक्सला येतील आणि डोनटेक्स जिंकतील. डोनटेक्स जिंकलं की इकडची फळी जिंकायला त्यांना जास्त दिवस लागणार नाही, म्हणून हा जो किल्ला आहे तो पाडणं गरजेचं आहे थोडक्यात, आणि तो त्यांनी फेब्रुवारी 20 मध्ये पाडला. सो आता काय, हा जो एरिया आहे रशियाने ऑक्युपाय केलेला सगळा एरिया थोडक्यात काय झाला, आता सेफ झालेला आहे. ठीक आहे, हे आपल्याला इथं दिसतंय. त्यामुळे आणि ह्याच्याबरोबर काय, आता युक्रेनच्या मर्यादा पण उघड झाल्या. एक तर त्यांच्याकडे ॲम्युनेशन, शस्त्रास्त्रच राहिलेले नाहीत. ठीक आहे, म्युनिकमध्ये जी काही परिषद झाली होती 2 दिवसापूर्वी बैठक झालेली, त्या बैठकीमध्ये झेलेन्स्की युक्रेनचे प्रेसिडेंट ओरडू पाश्चात्य देशांना, अमेरिकेला आणि युरोपला सांगत होते की आम्हाला काय द्या, शस्त्रास्त्र द्या, शस्त्रास्त्र द्या. ठीक आहे, सो अमेरिकेने त्यांना 60 बिलियनचं पॅकेज जाहीर केलंय. पण अमेरिकेमध्ये काँग्रेसमधल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह, आपल्याकडे जशी लोकसभा असते का, त्यांनी तिथं अटकावून ठेवलंय. त्यांनी काय अजूनही ग्रँट, मान्यता द्यायला, वोटिंग करायला तयार नाहीत. त्यांनी वोटिंग केल्यानंतर, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हनी वोटिंग केल्यानंतर 60 बिलियन कोणाला दिले जाणार आहेत, युक्रेनला दिले जाणार आहेत. पण तिथली जी रिपब्लिकन पार्टी आहे डोनाल्ड ट्रम्प तात्याची, ठीक आहे, तर ती रिपब्लिकन पार्टी त्याच्यासाठी तयार नाही आहे. रिपब्लिकन पार्टीचं म्हणणं काय, त्याच्या आधी आम्हाला एक ॲश्युरन्स द्या
की USA मेक्सिको बॉर्डर जे आहे तिथले इश्यू सॉल्व्ह करा. ठीक आहे, USA मेक्सिको बॉर्डर काय करा, इमिग्रेशन रूल आणखी कडक करा, तिथून येणार आहे. आणि दुसरं म्हणजे यांचे जे लीडर आहेत, मेजर मायनॉरिटी लीडर, काय नाव आहे त्यांचं, मार्जरी ग्रीन. त्यांनी असं सांगितलंय की युरोपने स्वतःचा खर्च स्वतः उचलायला पाहिजे. झालं काय माहिती का, जशी नाटो आली 1949ला आणि नाटोचं लीडर कोण आहे, अमेरिका आहे. ठीक आहे, सो नाटोमध्ये जे 30 देश, आता फिनलँड शेवटचा देश आहे, 31वा देश आहे. फिनलँड कितवा, 31वा देश आहे. ठीक आहे, सो नाटोमध्ये 31 मेंबर आहेत, यातले अमेरिका तिकडचा देश आहे. बाकीचे मोस्ट ऑफ द मेंबर कोण आहेत, युरोपियन कंट्री आहेत. ठीक आहे, वेस्ट युरोपियन, सेंट्रल युरोपियन कंट्री या मोस्ट ऑफ द मेंबर आहेत. यांनी त्यांचं डिफेन्स फंडिंग अजिबातच वाढवलेलं नाही, सगळं अमेरिकेच्या जीवावर चाललंय. थोडक्यात त्यांचं संरक्षण कोणाच्या जीवावर सोडून दिलं, अमेरिकेच्या जीवावर सोडून दिलेलं आहे. आणि आता रशिया एवढे ॲग्रेसिव्ह झाल्यानंतर प्रत्येकाला आपापलं डिफेन्स फंडिंग रेज करायला पाहिजे, पण ते रेज करत नाहीत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पनी तर घोषणाच करून टाकली की त्यांनी त्यांचे युद्ध लढले पाहिजेत. आय विल नॉट फंड देम. ठीक आहे, मी तर फंड करणारच नाही, उलट मी रशियाला सांगेल की अजून अटॅक कर. सो इथपर्यंत अमेरिकेचे काय डोनाल्ड ट्रम्प घोषणा करून गेलेले. त्यामुळे हा मुद्दा आहे की युरोपमध्ये डिफेन्स फंडिंग खूप कमी केलं जातं. का तर नाटो आणि नाटो आहे संरक्षण करायला. कारण नाटोचं जे आर्टिकल 5 आहे, ठीक आहे, नाटोमधलं आर्टिकल 5 आहे. आर्टिकल 5 काय सांगतं की बाबा अटॅक ऑन एनी नाटो मेंबर विल बी अटॅक ऑन ऑल नाटो मेंबर. ठीक आहे, एका नाटो सदस्यावर अटॅक झाला म्हणजे सर्व नाटो सदस्यावर अटॅक झाला असं समजलं जाईल आणि त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. ठीक आहे, सो त्यामुळे युरोपियन देशांनी कधी डिफेन्स फंडिंग रेज केलेलं नाही जास्त. आणि आता मात्र रशिया ॲग्रेसिव्ह झाली त्यावेळेस त्यांना त्यांची गरज वाटते. आणि अमेरिकेच्या जे रिपब्लिकन पार्टीचे नेते त्यांचं पण तेच म्हणणे, त्यांनी स्वतः पैसे वाढवले पाहिजेत, खर्च करायला शिका, स्वतःच्या खिशातनं खर्च करा, अशा प्रकारची मागणी केली जाते. ठीक आहे, सो त्यामुळे काय युक्रेन आता ही युरोपसाठी पण धोक्याची घंटा आहे थोडक्यात, की त्यांनी आता स्वतःचं बजेट रेज केलं पाहिजे. ठीक आहे, फक्त नाटोवरच डिपेंड न राहता किंवा नाटोतलं जे नॅशनल फंडिंगचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते पण वाढवलं पाहिजे. सो या 2-3 गोष्टी इथं आपल्याला लक्षात येत आहेत. ठीक आहे, सो एक MSP वरचं आर्टिकल आहे ते आपण उद्या बघूयात. ठीक आहे, आजच्या पुरतं एवढं ठीक आहे. मला वाटतंय आपली जी करंटची सिरीज चालू आहे, द हिंदू इंडियन एक्सप्रेस लोकसत्ता, हे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय त्याचा फीडबॅक आम्हाला नक्की द्या. आणखी काही सुधारणा असतील तुमच्या त्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा. धन्यवाद.